राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद द्वारा सादर कार्यक्रम रामसिंगपुराच्या महिला. कोरड्या राज्य राजस्थानच्या काळ्या मातीच्या क्षेत्राला बोलचालीत माड किंवा काळा माड असे म्हणतात. हे कापणीच्या नंतरचे दिवस होते. उन्हाळ्यात धुळीच्या वादळाला सुरुवात झाली होती. याच दिवसात माडच्या गावागावात लग्नाचे दिवस असतात. असेच एक छोटेसे गाव आहे रामसिंगपुरा. मी माझ्या आईसोबत मामाच्या घरी आले होते. आई, गावात किती उत्साह आहे ना, आणि किती गोंधळ देखील. हो, उद्या तुझ्या मामाच्या मुलाचे लग्न आहे. संपूर्ण गाव आपल्या आनंदात सहभागी आहे. लग्नाच्या दिवशी गावातील सर्व पुरुष वराला सोबत घेऊन मिरवणुकीत वधूच्या गावी गेले. अर्धे गाव तर तिथेच रिकामे झाले. आई, आपण का नाही जात आहोत? ओहो, आमच्या सुनेच्या आगमनाची तयारी करायची आहे. चला, घरची सगळी कामं उरकून संध्याकाळी भेटू. संध्याकाळी सर्व महिला मामाच्या घरी आल्या. चुलीच्या उजेडात सर्वजण गाणी गाऊ लागल्या, नाचू लागल्या. तेवढ्यात थोड्याच अंतरावर एक तेज प्रकाश दिसला. अरे, ते काय आहे? कोठारांना आग लागली आहे. अरे वाचवा, कोणीतरी शेतांना वाचवा. चला लवकर काहीतरी करूया, चला. अरे, माझ्या घरालाच आग लागली तर काय होईल? आता काय होणार? अरे, माझे घर तर नाही पेटले ना. अगं, छकुलीचे बाबा पण वरातीत गेले. आता काय करावं बाई? आता काय करावं देवा? आता माहित नाही काय होणार. देवा, आग लागली. पांडुरंगा, वाचव रे बाबा. किती आग लागली. अरे धावा ना, आग लागली. अरे, कोणीतरी पाणी घेऊन या. अरे, पाणी आणा रे कोणीतरी. अरे, आता काय होणार आहे माहित नाही. रचना, माझ्या सोबतच राहा. हो आई, पण आधी ना सर्व मौल्यवान वस्तू ज्या आहेत ना बांधून घेते. रामती, गाव सोडून जातेस का? आमचं सर्व काही इथेच आहे. हो ना, आम्ही कुठे जाणार? तेव्हाच ठाऊक. गावात एकही माणूस असता तर तलावावर इंजिन चालवून आग विझवता आली असती. अरे, कोणी पहा, कोणाला इंजिन चालवता येते का? अरे, हाच तर गावात एकही पुरुष नाही. आपल्याला इंजिन पण कसं चालवायचं माहित नाही. केशंती, काय विचार करतेस? इंजिन तर चालूच होईल. तुला खरंच भरोसा आहे का? पण प्रयत्न करून तो बघू शकतो ना आपण. इंजिनला तलावापर्यंत नेण्यासाठी ट्रॅक्टर कसा चालवायचा हेही कुणाला माहित नाही. आता ही एक वेगळीच समस्या निर्माण झाली होती. इंजिन ज्या लाकडी प्लॅटफॉर्मवर ठेवले होते त्यावर आधीच चाके लागलेली होती. आपण सगळं एकत्र मिळून याला तलावापर्यंत ओढून घेऊन जाऊ शकतो. काय म्हणतात यांनो? हो हो हो, चला तर मग हात लावा. सर्वांनी मिळून इंजिन तलावाच्या किनाऱ्यावर पोहोचवले. आग आपल्या दिशेने वेगाने सरकत आहे. आम्हाला आणखी काही सामग्री देखील हवी आहे. स्क्रू ड्रायव्हर, पाना, पाईप, काहीही घेऊन या, पण लवकर घेऊन या. एकामागून एक पाईप जोडले गेले आणि ते शेतात लांबवर नेले गेले. बहिणींनो, आग आणखी पसरू नये म्हणून शेतात पाणी भरू द्या. आग पाण्याने भरलेल्या शेतापर्यंत तर पोहोचली, पण तिथून पुढे जाऊ शकली नाही. जिथल्या तिथे थांबली. आगीला नतमस्तक व्हावे लागले आणि ती विझवली गेली. रामसिंगपुरा येथील महिला अंधारात रात्री तलावाजवळ उभ्या होत्या. त्यांचा श्वास कोंडला होता. क्षणभर सगळं काही शांत झालं, पण त्यानंतर सर्वत्र आनंदाची लहर पसरली. वा केशंती, तू आम्हाला वाचवलंस. हो, कमालच केलीस तू तर. हो, कमाल केलीस. दुसऱ्या दिवशी वरात परतली. पुरुष मंडळी परत आल्यामुळे अर्ध रिकामे गाव पुन्हा भरून गेले. केशंती, बायका म्हणत होत्या तू इंजिन सुरू केलं. हो ना. तू इंजिन कसं चालवलंस? दादा, मी ना तुला इंजिन चालवताना पाहायची. प्रयत्न केला आणि ती चालू झाली. अरे वा, आता मी तुला ट्रॅक्टर चालवायला पण शिकवणार. चालेल. आताच आपण ऐकत होता राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद द्वारा सादर कार्यक्रम रामसिंगपुराच्या महिला. अनुवाद आणि रेकॉर्डिंग समर्थन क्लॅपर एंटरटेनमेंट सोबत. प्रोग्राम कोऑर्डिनेटर प्रोफेसर उषा शर्मा. अकॅडमिक सपोर्ट याचना गुप्ता.